खोबराकडे भानापेठ प्रभाग क्रमांक 11 मधून उभा आहे। माझ्या बोध चिन्ह आहे कपबशी। तुम्ही कपबशीला मोठ्या संख्येने मोठ्या मताने मत देऊन मला विजयी करा। मी आतापर्यंत ज्या पद्धतीने काम करत आहे त्याच पद्धतीने समोर पण काम करेल, त्याच्यापेक्षा जास्त काम करेल समाजासाठी आणि जनतेसाठी। भानापेठ प्रभाग क्रमांक 11 मधले जेवढे काही समस्या असतील, मी निवडून आलो किंवा नाही आलो तरी पण तुम्ही मला सांगू शकता आणि तुम्ही पक्ष पाहून मतदान करू नका। तुम्ही माणूस किंवा एक व्यक्ती जो तुमच्या सेवेसाठी 24 तास तत्पर राहणार अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करा। तर निवडणुकीपर्यंत उमेदवार नको ठेवा तुम्ही, की जो उमेदवार फक्त निवडणुकीला सोबत येत आहे, नंतर त्यानंतर तुमच्या मदतीला नाही येत आहे। तुम्ही असा उमेदवार निवडून द्या महानगरपालिकेला, जो उमेदवार तुमच्या मदतीसाठी सेवेसाठी 24 तास तुमच्या मदतीला धावत येणार, असा उमेदवार तुम्ही निवडून द्या महानगरपालिकेला प्रभागाला। आता शिल्लक मात्र 2 दिवस राहिले आहेत। अनेक उमेदवार तुमच्या घरापर्यंत येतील, ते तुम्हाला पैसे देतील, लालच देतील, ते तुम्हाला लालूच देतील, ते तुम्हाला सांगणार की आम्हाला वोट द्या म्हणून। पण तुम्ही विचार करा, ते समोरचे 5 वर्ष येऊन तर तुमच्याकडे बघणार नाही। एक वेळा लालूच घेतील, तुम्ही बैमान पण होऊन जाणार, त्यानंतर ते 5 वर्ष येऊन बघणार पण नाही तुमच्याकडे। तर तुम्ही जेव्हा मत कराल तेव्हा कोणत्या तुमच्या आपल्या जवळच्या माणसांना, जो तुमच्याकडे धावत येणार अशा व्यक्तीला तुम्ही मत करा आणि तुमचे मोलाचे मत त्याला द्या। भानापेठ प्रभाग क्रमांक 11 मधून माझं बोध चिन्ह कपबशी आहे। तर मला मोठ्या संख्येने मत करून मला विजयी करा।